मित्रांनो, लास्ट लेक्चर्स पर्यंत आपण इव्होल्युशन ऑफ मॅनेजमेंट थॉट्स चा जो पहिला टप्पा आहे तो पाहत होतो. त्याला आपण क्लासिकल मॅनेजमेंट थॉट्स किंवा अप्रोच असं म्हटलं. त्याच्यामध्ये F.W. टेलर यांनी सायंटिफिक मॅनेजमेंट थॉट्स याच्याबद्दल काय सांगितलं ते आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर मॅक्स वेबर यांनी ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट थॉट्स मध्ये काय सांगितलं ते आपण समजून घेतलं. आणि हेनरी फॅल यांनी जो क्लासिकल मॅनेजमेंट थॉट्स अप्रोच मांडलाय, तर त्याच्यामध्ये त्यांनी 1916 मध्ये लिहिलेलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये दिलेली जी व्यवस्थापनाची तत्व आहे त्या तत्वांचा अभ्यास आपण केला. आपण सायंटिफिक मॅनेजमेंट थॉट्स मध्ये सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक स्टडीला आपण महत्व दिलेलं आहे, परंतु ह्युमन जो आहे दृष्टिकोन त्याच्यामध्ये किंवा लॅक ऑफ ह्युमन अप्रोच आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे त्याच्यावर टीका झाल्यात आणि त्या टीकाच्या आधारे मग नवीन दृष्टिकोन जे आहेत ते दृष्टिकोन अस्तित्वात आलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये जो न्यू क्लासिकल थिअरी ऑफ मॅनेजमेंट आहे त्यामध्ये एल्टन मेयो हे जे आहेत, एल्टन मेयो यांनी न्यू क्लासिकल मॅनेजमेंट जे आहेत किंवा थिअरी आहे ते त्यांनी मांडलेली आहे. आता जर याचा थोडक्यात आपण इतिहास पाहू तर आपल्याला असं लक्षात येतं की एल्टन मेयो अँड हिज असोसिएट कंडक्टेड हॉथॉर्न स्टडी इन द हॉथॉर्न प्लांट ऑफ वेस्टर्न इलेक्ट्रॉनिक कंपनी इन USA 1927 ते 1932 च्या दरम्यान अमेरिकेमध्ये जे हॉथॉर्न वेस्ट इलेक्ट्रॉनिक कंपनी जी हॉथॉर्न प्लांट आहे त्यामध्ये एल्टन मेयो आणि त्यांचे जे काही सहकारी आहे त्या सहकार्याने एक स्टडी केला. 4 ते 5 वर्ष स्टडी केला आणि त्या 4 ते 5 वर्षाच्या स्टडीच्या आधारे त्यांनी आपले काही तत्वज्ञान, आपले काही फिलॉसॉफी जगासमोर आणलेत व्यवस्थापनाच्या संदर्भात. आणि त्यालाच हॉथॉर्न एक्सपेरिमेंट म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर द फिलॉसॉफी ऑफ ह्युमन रिलेशन अप्रोच मॅनेजमेंट इज बेस्ड ऑन द फॉलोइंग. त्याच्यामध्ये त्यांनी सायंटिफिक स्टडीपेक्षा ह्युमन रिलेशन अप्रोच वर जास्तीत जास्त भर दिलेला आपल्याला दिसतं. म्हणजेच त्यांना असं म्हणायचं आहे की जे काही व्यवसाय संघटनेमध्ये लोक काम करतात ते काम करत असताना एकमेकांशी संवाद साधत असतात आणि त्यांच्यामधून परस्परांमध्ये एक संबंध निर्माण होतात. त्याला आपण ह्युमन रिलेशन्स असं म्हणतो. मानवी संबंध निर्माण होतात आणि मानवी संबंधांच्या आधारे त्या कर्मचाऱ्यांमध्ये, वर्कर्समध्ये एक अप्रोच जो आहे तो अप्रोच निर्माण होत असतो. तर तो त्यांनी ह्युमन रिलेशन अप्रोच मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्याचे बेस काय दिलेले आहे, त्याचे आधार काय दिलेले आहे, तर एल्टन मेयो असं म्हणतात की एम्प्लॉईज बिहेवियर इज इन्फ्लुएन्स्ड बाय मेंटल ॲटिट्यूड अँड इमोशन इन्क्लुडिंग प्रिजुडाइस. जे काही कर्मचाऱ्यांचं वर्तणूक आहे ते वर्तणूक कशाच्या आधारे प्रभावित होत असते, तर ते प्रभावित होते मेंटल ॲटिट्यूड म्हणजे मानसिक दृष्टिकोन जो आहे किंवा प्रवृत्ती आहे, इमोशन्स आहेत आणि प्रेजुडियस आहेत. त्याला आपण पूर्वग्रह असं म्हणतो, त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे मेंटल ॲटिट्यूड आणि भावना म्हणजे मानसिक दृष्टिकोन आणि भावना त्याच्यामध्ये पूर्वग्रह याच्या आधारे व्यक्तीचं जे काही व्यक्तीचं जे बिहेवियर आहे किंवा कर्मचाऱ्यांचा बिहेवियर आहे, वर्तणूक आहे, ती वर्तणूक प्रभावित होत असते. द वर्कर्स इन अ ग्रुप ऑर डेव्हलप अ common psychological bond uniting them as a group in the form of informal organization. ज्यावेळेस संघटनेमध्ये कर्मचारी काम करत असतात ते सर्व कर्मचारी फॉर्मल ऑर्गनायझेशनचा भाग असतात.
पण ज्यावेळेस ते एकत्र काम करत असतात तर त्यांच्यामध्ये एक समान मानसशास्त्रीय बंधन विकसित होत असतं आणि त्या समान म्हणजे मानसशास्त्रीय बंधनाच्या माध्यमातून एक पुन्हा एक संघटन निर्माण होत असतं. त्या संघटनेला इन्फॉर्मल किंवा अनौपचारिक संघटन समजतात. म्हणजे कर्मचारी हे औपचारिक संघटनेचे भाग असतात, पण त्यांच्यामध्ये एक स्पॉन्टेनियसली निर्माण झालेले जे संघटन आहे ते संघटन अनौपचारिक पद्धतीचं असतं. ते असं म्हणतात की इन मॅनेजिंग अँड मोटिवेटिंग एम्प्लॉईज ग्रुप ह्युमन अँड सोशल मोटिवेशन प्लेज ग्रेटर रोल दॅन फायनान्शियल इन्सेंटिव्ह. जर कर्मचाऱ्यांच्या समूहाला किंवा मनुष्यबळाला किंवा समाजाला अभिप्रेरित करायचं असेल किंवा त्यांना त्यांचं व्यवस्थापन करायचं असेल तर अशा वेळेस केवळ वित्तीय अभिप्रेरणच महत्वाचं नाही, तर जे काही मानवीय आणि सामाजिक अभिप्रेरण जे आहेत ते मानवीय आणि सामाजिक अभिप्रेरण हे कर्मचाऱ्यांच्या जे काही मॉरल आहेत किंवा त्याला आपण मनोबल असं म्हणतो त्याला अधिक प्रभावित करत असतं. पुन्हा ते म्हणतात की मॅनेजमेंट मोस्ट अंडरस्टँड दॅट अ टिपिकल ग्रुप ऑफ बिहेवियर कॅन dominator individual references. When workers are given special attention by management, the productivity is likely to increase irrespectively of actual changes in the working condition. जेव्हा कर्मचाऱ्यांकडे विशेष लक्ष व्यवस्थापनाकडून दिलं जात असतं कर्मचाऱ्यांच्या कामावर, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर, तर अशा वेळेस त्या विशिष्ट कार्य परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे, कर्मचाऱ्यांची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता वाढलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे जो काही कर्मचाऱ्यांचा जो काही ग्रुप आहे, गट आहेत किंवा संदर्भ गट आहे, तर तो एक डॉमिनेटर असतो, तो प्रभावशाली असतो आणि तो प्रभावशाली असलेला ग्रुप कर्मचाऱ्यांच्या ज्या वर्तणुकीवर प्रभाव करत असतो आणि त्यामुळे व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांचा जो काही म्हणजे सामूहिक वर्तणूक आहे त्या सामूहिक वर्तणुकीला सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं वर्कर्स वॉन्ट रिलेटिव्ह फ्रीडम ॲट वर्क प्लेस. येस, ऑब्विसली कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य हवं असतं. ते कोणत्याही प्रकारच्या दडपणाची अपेक्षा करत नाही किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण कर्मचाऱ्यांना नको असतो. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस कर्मचाऱ्यांवर काम करण्याचं दडपण असतं त्यावेळेस कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने किंवा अधिक उत्पादकतेने काम करताना दिसत नाहीत. त्याच्यानंतर आहेत वर्कर्स वॉन्ट टू बी ट्रीटेड विथ रिस्पेक्ट इन मॅटर रिलेटिंग टू देअर इंटरेस्ट. देअर शुड बी एनकरेज टू कॉन्ट्रीब्यूट इन अ डिसिजन मेकिंग. कर्मचाऱ्यांकडून जर काम करून घ्यायचं असेल, अपेक्षित परिणाम साध्य करून घ्यायचे असेल तर अशा वेळेस त्यांना आदर दिला पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्याचं काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्यांच्या कामाचा आदर केला पाहिजे. कर्मचाऱ्यांचं जे हित आहेत त्या हिताचा विचार करून कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा सहभाग घेण्यासाठी आणि त्यांचं योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. मॅनेजमेंट मोस्ट एन्श्युअर कॉन्फ्लिक्ट फ्री वर्क एन्व्हायरमेंट. व्यवस्थापनाने म्हणजे जे काही वादविवाहित विरहित जे कार्य पर्यावरण आहे त्या कार्य पर्यावरणाची खात्री दिली पाहिजे. याचा अर्थ काय तर कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाहीत याचा म्हणजे याचं श्युरिटी जे आहेत याचं ॲश्युरन्स व्यवस्थापनाने दिलं पाहिजे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन फ्रॉम द मॅनेजर्स विल इम्प्रूव्ह एम्प्लॉईज मोरल.
जर कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचवायचं असेल, वाढवायचं असेल, एका उच्च पातळीवर न्यायचं असेल, तर व्यवस्थापनापासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत संप्रेषणाची जी काही संप्रेषणाची साधनं आहेत त्या साधनांचा परिणामकारकपणे वापर करून परिणामकारक कम्युनिकेशन जे आहे, संप्रेषण, संवाद, संभाषण केलं पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलामध्ये वाढ होते असं एल्टन मे म्हणतात. आणि शेवटी ते असं म्हणतात की वर्कर लुक्स बियॉन्ड फायनान्शियल गेन अँड वॉन्ट रेकग्निशन अँड ॲप्रिसिएशन. येस, ऑब्विसली आताच्या परिस्थितीमध्ये जर आपण फ्रेडरिक टेलर यांच्या सिद्धांतावरच्या टीका पाहिल्या तर त्याला फ्रेडरिक टेलर यांनी मीन्स ऑफ प्रोडक्शन असं म्हटलं आहे वर्कर्सना, म्हणजे उत्पादनाची साधनं असं म्हटलं आहे. आणि ते असं म्हणतात की कर्मचारी केवळ फायनान्शियल जे काही मोटिवेशन आहे त्यानेच अभिप्रेरित होऊ शकतात. त्याच्यावर मोठी टीका झाली. तर हेनरी फॅल असं म्हणतात की फायनान्शियल वित्तीय फायद्याच्या पलीकडे जाऊन कर्मचाऱ्यांना त्याची ओळख आणि त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा जी आहे ती सुद्धा केली पाहिजे. ॲप्रिसिएशन जे आहे, प्रशस्ती जी आहे ती सुद्धा केली पाहिजे. म्हणजेच एल्टन मेयोचा यांचा जर दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला व्यवस्थापनाच्या संदर्भात तर एल्टन मेयो हे कर्मचाऱ्यांना मानवीय दृष्टिकोनातून पाहताना आपल्याला दिसतात. आता त्यांनी आपण दुसऱ्या स्लाइडकडे जाऊया. तर त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला, प्रयोग केला आणि त्या प्रयोगाच्या आधारे त्यांनी एल्टन मेयोनी हे काही त्यांचे जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष काढले. हे सगळे काय निष्कर्ष आहेत? त्यांनी ह्युमन रिलेशन अप्रोचच्या संदर्भात त्यांचं जे तत्वज्ञान मांडलं आणि त्यांनी 1927 ते 32 दरम्यान हे जे प्रयोग केले, हॉथॉर्न एक्सपेरिमेंट USA मधल्या जे काय कंपनीमध्ये केलेत. तर आपण पाहिलं आहे त्याच्यामध्ये की जी कंपनी होती वेस्टर्न इलेक्ट्रॉनिक्स, त्या वेस्टर्न इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमधील एका प्लॅन्टमध्ये हॉथॉर्न एक्सपेरिमेंट त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे 4 प्रयोग केले त्याच्यामध्ये 1924 ते 27 म्हणजे तो 27ला प्रयोग पूर्ण झाला. दुसरा 1927 ते 29 पर्यंतचा प्रयोग केला. 1928 आणि 1930 मध्ये तिसरा प्रयोग केला आणि 1932 मध्ये चौथा प्रयोग केला. आणि त्याच्या आधारे त्यांनी काही निष्कर्ष काढलेत. ते निष्कर्ष आपण याच्या अगोदरच्या ह्या स्लाइड्समध्ये आपण पाहिलेले आहे. तर पहिला जो प्रयोग त्यांनी केला तो आहे इल्युमिनेशन एक्सपेरिमेंट, त्याला प्रकाश योजना प्रयोग असं म्हणतात. तो त्यांनी प्रयोग 1924 ते 1927 दरम्यान केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रकाश योजनेची पातळी कमी जास्त केली. तर त्या कमी जास्त केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या प्रोडक्टिव्हवर काय परिणाम होतो, इल्युमिनेशनचा म्हणजे प्रकाश योजनेचा काय परिणाम होतो याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. याच्यामध्ये त्यांनी प्रकाशाची पातळी ठेवली, अधिक उच्च प्रकाश, नंतर त्याच्यापेक्षा थोडा कमी प्रकाश केला, त्याच्यानंतर थोडा प्रकाश कमी केला आणि पौर्णिमेला जो प्रकाश असतो म्हणजे चंद्राचा जो प्रकाश असतो तेवढा प्रकाश ठेवला. तर त्या प्रकाशामध्ये म्हणजे जास्त प्रकाश असताना आणि अगदी कमी प्रकाश असताना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो तर याचा अभ्यास करताना त्यांना असं लक्ष दिलं की कमी प्रकाश असताना सुद्धा कर्मचाऱ्यांची उत्पादन क्षमता, उत्पादकता वाढलेली आपल्याला दिसते. कारण कमी प्रकाश असताना त्यांच्यामध्ये परस्परांमध्ये सहकार्याची भावना वाढली आणि एकमेकांना सहकार्य केल्यामुळे त्यांचा जर कलेक्टिव्हली जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येते. दुसरं आहे रिले असेंब्ली टेस्ट रूम स्टडी. रिले असेंब्ली ज्या त्या 4 वायरी आहेत त्याच्या रिले असेंब्ली जे एक पोस्टर तुम्हाला दाखवलेलं आहे इथे, ते पोस्टर जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये रिले असेंब्लिंग टेस्टिंग रूम आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की काही जे 6
या टेलिफोनच्या जे काही टेलिफोनच्या ज्या तारा जुळवण्याच्या संदर्भातला जो काही एक कार्य आहे त्याच्यामध्ये 6-6चे त्यांनी एक महिलांचे ग्रुप केले, त्या महिलांच्या ग्रुपचा एक लीडर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये एका ग्रुपला त्यांनी काही सुविधा दिल्यात आणि दुसऱ्या ग्रुपला काही सुविधा दिल्यात. तर त्या सुविधा देत असताना काय परिणाम कर्मचाऱ्यांवर होतो किंवा सुविधा काही कमी केल्या असताना त्या ग्रुपवर काय परिणाम होतो, तर असं लक्षात आलं की सुविधा कमी केल्या असल्या तरी कर्मचाऱ्यांचा एक ग्रुप एकमेकांना मदत करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या क्षमतेवर चांगला परिणाम झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर त्यांनी 1928 ते 1930च्या दरम्यान एक आणखी प्रयोग केला, तो म्हणजे मास इंटरव्ह्यू त्यांनी घेतलेत. मोठ्या प्रमाणावर मुलाखती त्यांनी घेतल्या. 21,000 कर्मचाऱ्यांच्या मुलाखती 2 वर्षामध्ये त्यांनी घेतल्या आणि 2 ते 3 वर्षामध्ये त्यांनी घेतल्या आणि त्याच्यावरून त्या ग्रुपमध्ये प्रोडक्टिव्हिटी कशामुळे वाढतात अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत. तर त्या ग्रुपमध्ये मिळालेल्या निष्कर्षाच्या आधारे त्यांना असं लक्षात आलं किंवा त्यांनी निष्कर्ष काढलेत की कर्मचारी जर समूहाने काम करत असतील तर कर्मचाऱ्यांची उत्पादन किंवा कर्मचाऱ्यांना जर व्यवस्थापनाकडून कंपनीकडून योग्य मोबदला आणि त्यासोबतच वेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह दिले जात असतील, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी बेनिफिट्स दिले जात असतील, तर अशा वेळेस कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढते. आणि चौथा जो प्रयोग त्यांनी केला, बँक वायरिंग ऑब्झर्वेशन रूम एक्सपेरिमेंट. एक वायरिंग जो तोच तिथे सॉथर्न इथे केला. त्याच्यामध्ये त्यांनी 14 कामगार घेतले, वर्कर्स घेतले आणि त्यांनी वेगळ्या रूम मध्ये त्यांना 6 महिन्यासाठी ऑब्झर्वेशन, 6 महिन्याच्या कालावधीसाठी अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आणि मग एका ग्रुपला त्याने काही सुविधा पुरवल्या, दुसऱ्या ग्रुपला काही सुविधा पुरवल्या नाहीत. तर काही कामाचे तास कमी केलेत किंवा मग कामाचे तास कमी केलेत, त्याशिवाय त्यांना जे काही रिक्रिएशनची साधनं दिलीत, त्यांना जो काही रेसेसचा पिरियड आहे तो दिला, असे काही सुविधा दिल्यात आणि एका ठिकाणच्या ग्रुपला कामाचे तास वाढवले, रेस्टचे तास कमी केले, जेवणाचे वेळ कमी केले, रिक्रिएशनची साधनं दिली नाहीत. तर अशा वेळेस त्याचा काय परिणाम झाला याच्या संदर्भातला हा पाठ आहे. तर असं निष्कर्ष त्याच्या आधारे आला की ज्या ठिकाणी कामाचे तास कमी केलेत किंवा रेसेसचा वेळ वाढवला किंवा रिक्रिएशनची साधनं उपलब्ध करून दिली, त्यामुळे कामाचे तास जरी कमी झाले तरी रिक्रिएशनमुळे किंवा रेसेस पिरियडमुळे किंवा करमणुकीमुळे त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाली आणि त्याच्यातून उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आणि याच्या आधारे त्यांनी असा निष्कर्ष काढला की कंपनीमध्ये किंवा व्यवस्थापनाने केवळ मानव संसाधनाला एक मीन्स ऑफ प्रोडक्शन किंवा उत्पादनाचं साधन न बघता किंवा केवळ शास्त्रीय अभ्यास न करता मानवीय दृष्टिकोनातून सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं हा भाग तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जो पाहूया, आता आधुनिक जो काही व्यवस्थापन आहे त्याला आपण मॉडर्न मॅनेजमेंट अप्रोच किंवा आधुनिक व्यवस्थापन दृष्टिकोन असं म्हणतो. हा दृष्टिकोन जो आहे हा पीटर ड्रकर यांनी मांडलेला आहे आणि पीटर ड्रकर यांनी मांडत असताना जर आपण पाहिलं तर पीटर ड्रकर argued that there is only one valid purpose of the existing of the business, that is create to customers. पीटर ड्रकर काय म्हणतात की every business organization is a part and parcel of the society, organ of the society, and therefore every business has to fulfill their responsibility to the business to the society. व्यवसाय हा समाजाच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे, स्टेक होल्डर्सच्या आधारावर अवलंबून आहे. मग तो समाज कस्टमर असू शकतो, तो समाज एम्प्लॉई असू शकतो, तो ग्रुप जो समाज आहे तो इन्व्हेस्टर्स असू शकतात, ते समाज सप्लायर्स असू शकतात, यांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे.
आणि त्यामुळे ह्या समूहाचा पाठिंबा घेण्यासाठी किंवा व्यवसायाचं अस्तित्व निरंतर टिकवून ठेवण्यासाठी व्यवसायाला काय अपेक्षित आहे, तर व्यवसायाने आपली जी सामाजिक जबाबदारी आहे ती सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. मग त्यासाठी पीटर ड्रकर यांनी डायमेन्शन ऑफ मॅनेजमेंट किंवा त्याला पण व्यवस्थापनाचे परिणाम सिद्धांत त्यांनी मांडला. त्याच्यामध्ये त्यांनी काही पैलू मांडलेत. त्याच्यामध्ये पहिला पैलू त्यांनी जो मांडला तो म्हणजे पर्पज अँड मिशन. ते असं म्हणतात उद्देश आणि मूलभूत उद्दिष्ट असं त्याला म्हटलेलं आहे, पायाभूत उद्दिष्ट असं म्हटलेलं आहे. अन ऑर्गनायझेशन एक्झिस्ट फॉर अ स्पेसिफिक पर्पज अँड मिशन. कोणताही बिझनेस ऑर्गनायझेशन, कोणताही व्यवसाय विशिष्ट मिशन घेऊन किंवा विशिष्ट उद्देश घेऊन अस्तित्वात येत असतो. ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन वेदर बिझनेस और नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन परफॉर्म स्पेसिफिक टास्क. मग ते बिझनेस ऑर्गनायझेशन असू द्या किंवा नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असू द्या, तर ते बिझनेस ऑर्गनायझेशन अस्तित्वात येण्याच्या मागचा एक विशेष उद्देश असतो आणि त्या विशिष्ट उद्देशासाठी व्यवसायाने कार्य केले पाहिजे. होऊ शकतं की व्यवसायानुसार व्यवसायाचे जे उद्दिष्ट आहेत किंवा मूलभूत उद्देश आहेत ते वेगळे असण्याची शक्यता आहे. नंबर 2 आहे प्रोडक्टिव्ह वर्क अँड वर्क अचिव्हमेंट असलं पाहिजे. त्याला आपण उत्पादक कार्य आणि कामगाराची कामगिरी असं म्हणतो. द सेकंड टास्क ऑफ मॅनेजमेंट इज टू मेक वर्क प्रोडक्टिव्ह अँड द वर्कर अचिव्हमेंट्स. म्हणजे जर दुसरं महत्वाचं जे टास्क आहे व्यवसाय संघटनेचं, तर ते म्हणजेच कार्य हे उत्पादक स्वरूपाचं असलं पाहिजे आणि कामगाराची कामगिरी ही व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची असली पाहिजे. अकॉर्डिंग टू पीटर ड्रकर, बिझनेस एंटरप्राइजेस और एनी अदर इन्स्टिट्यूशन हॅज ओनली वन ट्रू रिसोर्स, मॅन. पीटर ड्रकर जे आहे ते मॅन पॉवरला अतिशय महत्वाचं स्थान देतात, अतिशय महत्वाचं स्थान. पीटर ड्रकर असं म्हणतात की कोणत्याही व्यवसाय संघटनेची जी सर्वात महत्वाची संपत्ती असेल तर तो आहे मॅन पॉवर, मनुष्यबळ. द इन्स्टिट्यूशन परफॉर्म बाय मेकिंग ह्युमन रिसोर्सेस प्रोडक्टिव्हली. मग कोणतीही व्यवसाय संघटन घ्या, त्या व्यवसाय संघटनेला जर उत्पादक स्वरूपाचं व्हायचं असेल तर जो उत्पादनाचा जो अतिशय महत्वाचा आणि जिवंत घटक आहे म्हणजेच मॅन पॉवर, मॅन, ह्युमन बीइंग्स, याचा विचार प्रत्येक व्यवसाय संघटनेने केला पाहिजे. नंबर 2. नंबर 3 सोशल इम्पॅक्ट अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. द थर्ड टास्क ऑफ मॅनेजमेंट इज मॅनेजिंग द सोशल इम्पॅक्ट अँड द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द बिझनेस. लक्षात घ्या, जे काही व्यवस्थापनाचं प्रत्येक कार्य आहे तर त्या प्रत्येक कार्याचा जो इम्पॅक्ट आहे तो समाजावर पडत असतो आणि त्यामुळे व्यवसाय संघटनेचं महत्वाचं टास्क जे आहे ते म्हणजे सामाजिक जबाबदारी होय, सामाजिक उत्तरदायित्व होय. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एंटरप्राइजेस इज टू सोशल. एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन इज अन ऑर्गन ऑफ द सोसायटी अँड एक्झिस्ट फॉर सेक ऑफ द सोसायटी. पीटर ड्रकर असं म्हणतात की प्रत्येक व्यवसाय संघटन हे व्यवसाय समाजाचं एक ऑर्गन आहे, ऑर्गन ऑफ द सोसायटी, एक अंग आहे, एक अवयव आहे आणि त्यामुळे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनने समाजाच्या गरजा भागवण. समाज म्हणजे कोणताही जात धर्म पंथ नाही, तर इथे स्टेक होल्डर्स ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन आपण असा त्याचा अर्थ घेऊ. तर हा एक भाग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाइम डायमेन्शन, त्याला आपण वेळ पैलू असं म्हणतो. अन ॲडिशनल डायमेन्शन ऑफ मॅनेजमेंट इज टाइम. जे काही व्यवस्थापनाचा आणखी एक पैलू आहे तो म्हणजे वेळ होय. मॅनेजमेंट ऑलवेज हॅज अ कन्सिडर बोथ द प्रेझेंट अँड फ्युचर, बोथ द शॉर्ट रन अँड द लॉंग टर्म. व्यवस्थापनाने व्यवस्थापन करीत असताना करंट, प्रेझेंट आणि भविष्यकाळाचा विचार केला पाहिजे आणि त्यासोबतच अल्पकाळाचा आणि दीर्घकाळाचा सुद्धा विचार केला पाहिजे.
Management problem is not solved if immediate profit are earned at the cost of long term survival of the organization. जर व्यवसाय संघटनेने कमी कालावधीमध्ये नफा कमवण्याचा उद्देश ठेवून व्यवसाय केला तर असा व्यवसाय फार काळ लॉंग पिरियड ऑफ टाइम चालू अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणून वेळ पैलू हा सुद्धा एक महत्वाचा पैलू पीटर ड्रकर सांगतात. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ऍडमिनिस्ट्रेशन अँड एंटरप्रेन्युअर्स, प्रशासन आणि उद्योजकता. देर इज अनदर डायमेन्शन्स टू मॅनेजर परफॉर्मन्स. द मॅनेजर ऑलवेज हॅज टू ऍडमिनिस्ट्रेटर. व्यवस्थापक हा म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटर अँड एंटरप्रेन्युअर्स, व्यवस्थापक हा प्रशासक असला पाहिजे. म्हणजे त्याने व्यवसाय संघटनेमधील जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्यानुसार व्यवसाय व्यवस्थापन चालवलं पाहिजे. आणि त्यासोबतच व्यवस्थापक ऑल्सो एंटरप्रेन्युअर्स, उद्योजकता व्यवस्थापकांमध्ये असली पाहिजे. म्हणजे उद्योजक म्हणून व्यवस्थापकाने कार्य केलं पाहिजे. केवळ व्यवसायाचा नोकर म्हणून तो उद्योग व्यवसायाचा नोकर म्हणून नाही, तर व्यवसाय संघटना ही माझीच आहे असा हेतू त्याच्या मागचा पीटर ड्रकर यांनी सांगितलेला आहे. आणि शेवटी मॅनेजिंग मॅनेजर्स, व्यवस्थापकाचे व्यवस्थापन. याचा अर्थ की व्यवस्थापक हा ज्यावेळेस व्यवसायाचं व्यवस्थापन करत असतो त्यावेळेस व्यवस्थापकाने व्यवसायाच्या व्यवस्थापनाच्या अगोदर स्वतःचं व्यवस्थापन केलं पाहिजे, स्वतःचं नियोजन केलं पाहिजे, स्वतःच्या संदर्भातले डिसिजन मेकिंग केले पाहिजे. तो डिसिप्लिन्ड असला पाहिजे, तो पंक्च्युअल असला पाहिजे. असे सगळ्या प्रकारचे हेड अँड हार्ट क्वालिटीज ज्या आहेत त्या व्यवस्थापकाच्या अंगी असल्या पाहिजेत असं पीटर ड्रकर सांगतात. जर ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थापकाच्या अंगी असेल तर व्यवस्थापक व्यवसायाचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो. आणि ज्यावेळेस व्यवसायाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने होतं त्यावेळेस व्यवसाय जे काही समाजाप्रती असणारं जे काही उत्तरदायित्व आहे ते पूर्णपणे पार पाडू शकतो. आणि त्यामुळे पीटर ड्रकर यांचा आधुनिक व्यवस्थापनाचा सिद्धांत हा सामाजिक जबाबदारीकडे जास्तीत जास्त आपल्याला नेण्याचा प्रयत्न करतो. आणि आता आपण पुढे जाऊया, तो आहेत इंडियन मॅनेजमेंट थॉट्स, भारतीय विचार, जो व्यवस्थापन विचार. आतापर्यंत आपण जे व्यवस्थापन विचारवंत पाहिलेत, फ्रेडरिक टेलर पासून तर पीटर ड्रकर यांच्यापर्यंत, हे सगळे पाश्चात्य विचारवंत होते. आपल्या भारतामध्ये सुद्धा व्यवस्थापन विचार प्रणाली जी आहेत त्याला आपण इंडियन एथॉस असं म्हणतो, व्यवस्थापन किंवा भारतीय संस्कृती असं म्हणतो. ह्या भारतीय संस्कृतीचा जो काही उपयोग आहे तो उपयोग व्यवस्थापन करत असताना मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो. याच्यामध्ये आपण हा जो भारतीय गुणवैशिष्ट्याचा विचार आहे तो विचार थोडा धार्मिक, जो काही भारतामध्ये असणारी जी आध्यात्मिक परिस्थिती आहे किंवा धर्म आहे याच्याशी रिलेट करताना आपल्याला दिसून येतो. तर मग याच्यामध्ये आपण भारतीय व्यवस्थापनाचे विचार बघत असताना भारतीय संस्कृतीचे गुणवैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहू. याच्यामध्ये पहिला आहेत की भारतीय व्यवस्थापन म्हणजे संस्कृती काय सांगते, म्हणजे व्यवसाय करत असताना भारतीय संस्कृतीचा उपयोग करत असताना किंवा गुणवैशिष्ट्यांचा विचार करत असताना व्यवस्थापन कसं केलं जात असतं याच्या संदर्भात काही वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे डिव्हिनिटी ऑफ ह्युमन बीइंग्स, मानवाचे देवत्व. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दिसतं की इंडियन एथॉस फोकस ऑन एक्झिस्टिंग अ ह्युमन बीइंग्स ॲज ट्रूथ. मानवाचं अस्तित्व हे सत्य आहेत हे व्यवस्थापनाने स्वीकारलं पाहिजेत असं भारतीय संस्कृती किंवा गुणवैशिष्ट्ये सांगतात. डिव्हिनिटी ऑफ ह्युमन बीइंग्स इज नॉट मेअरली अ नोशन बट द ट्रूथ दॅट कॅन बी एक्सपिरियन्स इन द सोल. केवळ हे केवळ औपचारिक कार्य नाही तर ते आपल्या मनामध्ये, ते आपल्या हृदयामध्ये, ते आपल्या सोल आत्म्याची सुद्धा एक भावना आहे.
म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे केवळ मीन्स ऑफ प्रोडक्शन न पाहता तो एक मानव आहे, मनुष्य आहे, तो एक त्याच्यामध्ये एक देवत्व आहे. अशा प्रकारे भारतीय संस्कृतीची गुणवैशिष्ट्ये सांगतात. नंबर 2 आहे बॅलन्स ऑर इक्विलिब्रियम. समतोलपणा किंवा स्थिरता त्याला असं म्हटलेलं आहे. बॅलन्स ऑर इक्विलिब्रियम is a stable state in Indian thoughts, balance between desire and desirelessness, spiritual and secular values, subjectives and material world. विविध जे काही पैलू आहेत त्या विविध पैलूंमध्ये समानता, समतोल आणि स्थिरता असली पाहिजेत. असं म्हणजे मग जसं आध्यात्मिक आणि जे काही आध्यात्मिक आणि त्याला आपण काय म्हणतो सार्वभौम जे आहेत मूल्य आहेत, सर्वधर्म समभाव आपण म्हणतो, आणि आध्यात्मिक आहेत, याच्यामध्ये समानता असली पाहिजेत. अपेक्षा म्हणजे तीव्र इच्छा आणि तीव्र इच्छा नसणे याच्यामध्ये समानता असली पाहिजेत. आणि त्याचसोबतच भौतिक आणि जे काही आध्यात्मिक जे जग आहे त्यांच्यामध्ये सुद्धा समानता असली पाहिजे. तिसरं जे वैशिष्ट्य भारतीय संस्कृती सांगते ते म्हणजे बॅलन्स ऑफ पर्सनल अँड वर्क लाईफ, व्यक्तिगत आणि जीवन आणि कार्य जीवनाचा समतोल. इंडियन ethos focus on the concept that if you are good then the world is also good for you. जेव्हा आपण चांगलं असतो तेव्हा आपल्यासाठी संपूर्ण जग चांगलं असतं, अशा प्रकारची भावना याच्यामध्ये किंवा अशा प्रकारचा भर या वैशिष्ट्यांमध्ये देताना दिसतो. आणि त्यामुळे ethos in management, every individual should have an effective management must balance of personal and work life in the organization. म्हणून त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्याचं स्वतःचं लाईफ आणि व्यवसाय संघटनेचं लाईफ यांच्यामध्ये नेहमी समानता, समतोल ठेवला पाहिजे असं आहे. त्याच्यानंतर आहे कॉस्मिक और प्युअर कॉन्शियसनेस, लौकिक आणि शुद्ध चेतना. The divine elements, which is an inner part of the individual, a part of cosmic or pure consciousness, it gives a basic of mutual trust, cooperative team work and a common goal. लौकिक आणि शुद्ध चेतना असली पाहिजे, प्युअर कॉन्शियसनेस असली पाहिजे. मग ती प्युअर कॉन्शियसनेसमुळे काय होतं तर प्युअर कॉन्शियसनेसमुळे, शुद्ध चेतनेमुळे परस्परांवर विश्वास निर्माण होतो, सहकार्याची भावना वाढीस लागते, सांघिक कार्य केले जात असतात आणि त्याच्यातून समान उद्दिष्टे जे आहेत ते साध्य होत असते. त्याच्यानंतर पाचवं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर ते आहे इम्पॉर्टन्स टू कॅरेक्टर्स व्हॅल्यू, चारित्र्य किंवा मूल्यांना महत्व देणे. The Indian ethos give much importance to character, not to the knowledge. Indian ethos lays greater emphasis on value and characters. केवळ व्यक्तीमध्ये ज्ञान असून चालणार नाही, तर व्यक्तीच्या चारित्र्यामध्ये, मूल्यांमध्ये नैतिकता असली पाहिजे. जर व्यक्तीची मूल्य आणि चारित्र्य नैतिक स्वरूपाची असतील तर अशा वेळेस चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन होऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजेच वर्क इन वर्शिप, त्याला आपण उपासनेत विश्वास असं म्हणतो, उपासनेवर विश्वास. द बिलीफ ऑफ इंडियन ethos इज दॅट ऑल वर्क इज वर्थी अँड ऑनरेबल. प्रत्येक कार्य हे मूल्यवान आहे आणि प्रत्येक कार्य हे आदरणीय आहे. Work in worship is the guiding principle for all efforts as advocated in the Indian ethos. कोणतेही कार्य करत असताना ते मौल्यवान आहेत आणि ते एक चांगल्या भावनेने आपण केलं पाहिजे. एक देवत्वाच्या भावनेने, एक उपासनेच्या भावनेतून आपण केलं पाहिजे असं हे ethos सांगतं. नेक्स्ट आहे ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, कर्तव्य आणि जबाबदारी. इंडियन ethos rarely talks of the rights and privilege. It emphasizes on the duties and responsibility of the human beings. प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस जन्माला येतो तर त्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आणि अधिकार ठरलेले असतात, निश्चित असतात, आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे काही अधिकार आहेत आणि काही विशेषाधिकार आहेत.
तर त्याचा विचार सुद्धा केला पाहिजेत आणि व्यवसायाप्रती व्यक्तीने आपले कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. नेक्स्ट जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नॉलेज, ज्ञान. इंडियन इथॉस डील विथ टू टाइप्स ऑफ नॉलेज, नॉलेज ऑफ क्रिएशन अँड नॉलेज ऑफ क्रिएटर. निर्मितीबद्दलचं ज्ञान आणि निर्मात्याबद्दलचं ज्ञान असलं पाहिजे. निर्मिती म्हणजे कोणतीही गोष्ट जी आहे ती निर्माण झालेली आहे, ती अस्तित्वात आलेली आहे आणि त्या निर्मितीच्या मागे कोणीतरी निर्माता आहे. जसं आपण बघतोय की सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या निसर्ग निर्मित आहे, निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपण त्याचा उपयोग करतो त्या निर्माण झालेल्या आहेत आणि ज्या निर्माण झालेल्या आहेत त्याचा निर्माता हा निसर्ग आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि शेवटी आहे कामातील उत्कृष्टता, त्याला आपण एक्सलंट ऑफ वर्क असं म्हणतो. अकॉर्डिंग टू इंडियन इथॉस, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट कॅन बी assured through excellence at work, through self motivation and self development. Excellence of work, कामातील उत्कृष्टता हा इंडियन इथॉसचा एक महत्वाचं गुणवैशिष्ट्य आहे. जर एक्सलन्स ऑफ वर्क व्हायचं असेल तर याच्यामध्ये सेल्फ मोटिवेशन असलं पाहिजेत आणि सेल्फ डेव्हलपमेंट असलं पाहिजे. म्हणजे स्वतः अभिप्रेरित असलं पाहिजेत, स्वप्रेरित असलं पाहिजेत आणि आपले विचार जे आहेत ते विचार स्वविकसित असले पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे. तर अशा पद्धतीने भारतीय व्यवस्थापन विचार आपण पाहिले. जर आपण आतापर्यंतचा जर विचार आपण केला तर आपण लक्षात जर घेतलं तर आपण पहिल्या टॉपिक मध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ द मॅनेजमेंट पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण व्यवस्थापन म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे महत्व, त्याचे घटक, त्याचे कार्य, व्यवस्थापनाचे कार्य आणि व्यवस्थापन विचारांची उत्क्रांती, हे सगळे पाठ पाहिले. आय होप हे सर्व जे आहेत हे तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे याची माहिती म्हणजे अभ्यासाल आणि हे तुमच्या ज्ञानात भर पडेल असं मला वाटतं. तर आपण इथेच आजचा हा जो टॉपिक आहे तो टॉपिक आपण इथेच संपवूया. पुढे आपण नेक्स्ट टॉपिकसाठी भेटूया.